भात कुकरमध्ये ठेवून झालेला आहे आणि मी इकडे वरणाची तयारी करतोय। वरणासाठी म्हणजे डाळीसाठी इथे मी हे डाळ एकत्र मिक्स करून घेतलेली आहे। आपली तूर डाळ आणि मूग डाळ, त्यात हळद आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल हे सगळं तू का सांगतोय, हे तर एकदम जनरल आहे, पण आज म्हटलं जरा काहीतरी असंच जरा वेगळं काहीतरी करूया म्हणून। आय नो वेगळं काही नाही आहे, बट चला कुकर लावलेला बरा, कारण प्रचंड भूक लागलेली आहे। कुकर लावलेला आहे आणि आता वाट बघायची आहे ते म्हणजे 3 ते 4 शिट्यांची, कारण वरण भात दोन्ही व्हायचं आहे। मीनवेल आपली ही भाजी पण छानपैकी गरम होऊन रेडी आहे। एकदा शिट्या झाल्या की मग आम्ही जेवायला बसू, तोपर्यंत मेघना येईलच। आज शनिवार आहे, चिलिंग शनिवार आहे ऍक्च्युली, आराम, पण आराम करता करता बाकी कामं सुद्धा करणार आहे। आवराआवरी आहे थोडीशी। मला नेहमीप्रमाणे माझा जो नियम आहे, मी आणि कृष्णा आम्ही मारुतीच्या मंदिरात जातो शनिवारचं, ते एक राहिलेलं आहे काम, ते करणार आहे। आणि संध्याकाळी बघू काहीतरी प्लॅन काय करता येईल तो आजचा, कारण शनिवार आहे म्हटलं थोडं बहुत तरी आठवड्याचं सामान असेल किंवा काही गोष्टी असतील तर त्या आणाव्या लागतात। तर बघूया पुढे आपण काय काय करतो। हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल। स्वागत आहे तुमचं मेघना सचिन या चॅनलवरती। आणि आज सॅटर्डे आहे, आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरायला। असंच काही काम तर नाही आहे डोंबिवलीमध्ये, पण डोंबिवली आमचीच आहे, आम्हाला सारखं असं वाटत असतं डोंबिवलीत जावं म्हणून, मग आज निघालेलो आहोत। प्रत्येक शनिवारी तर तसं जायचा प्रयत्न करतोच, कारण मठात पण जायचं असतं, मंदिरात गणपती मंदिरात जायचं असतं आणि आईंच्या मंदिरात पण जायचं असतं, म्हणून मग डोंबिवलीला निघालेलो आहोत आम्ही। चला आमच्या बरोबर। गेटच्या बाहेर गेलो आणि तिथून परत टर्न मारून घरी आलोय, कारण आज गॅस आलाय। तर सचिन गेल्यावरती गॅस घ्यायला, तोपर्यंत आम्ही काय करायचा विचार केलाय तर तो पण बघून घ्या तुम्ही। बघ ये कशा ये, चिमणी उड, काळा उड, पोपट उड, कॅट उड। आउट झाली मी, आउट झाली। कॅट कधी उडते का? नाही ना, आउट झाली मी। मेघना गेले शॉपिंग करायला, मी इकडे बसलेलो आहे गाडीत। जाऊ शकत नाही कारण नो पार्किंग आहे सगळीकडे, त्यामुळे गाडीत बसून राहावं लागतं इन केस टोईंगवाले वगैरे आले तर। आणि हे बघा कृष्णा इथे झोपलाय, तो थकला एवढा होता खेळून खेळून की तो झोपला शेवटी। आणि एकदा मेघनाचं शॉपिंग वगैरे सगळं आटपलं किंवा आम्ही रिटर्न निघू। जवळजवळ अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास म्हटलं तरी चालेल एवढा झालेला आहे। आम्ही वेटिंगवर आहोत आणि आम्ही मेघनाला सांगितलं की तू तुझं शॉपिंग कर, जे काय असेल ते, आणि तू ये। आता मेघना समोरून येते, तुम्ही बघा तिच्या हातातल्या फक्त पिशव्या बघा जवळ आल्यानंतर। देवा 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 देवा, किती काय अख्खं मार्केट उचलून घेऊन आली ही। हा हे बघा हे बघा हे बघा हे बघा 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 नाही बघा बघाच बघा। आता बघा, आता मॅडम दरवाजा उघडतील, पिशव्या टाकतील आतमध्ये, हा, आणि मग हा 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 वर्ल्ड फेमस डायलॉग मारणार, मी काहीच घेतलेलं नाहीये, काहीच घेत नाही मी, कधी शॉपिंगच करत नाही। ओके नाही, मी खरंच शॉपिंग नाही करत, काही शॉपिंग केलेलं नाही बरं काही नाही। चला निघूया आता। डोंबिवलीत आली आणि प्रजापतीची पाणीपुरी नाही झाली असं कधी होणारच नाही। टेम्पटिंग आहे, मस्त लागते, माझी फेवरेट। आणि हे बघा ते गोडपुरीवाला,